नमस्कार. उत्तुंग भरारी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र, माणसं कशी घडतात आणि शून्यातून विश्व माणसं कशी निर्माण करतात, एक संघर्षमय खडतर प्रवास जी माणसं जगतात आणि त्यातून त्या संघर्षावरती मात करत कशी पुढे जातात हेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. आज एक शैक्षणिक क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आलेलं आहे की ज्यांनी अगदी 4थी पर्यंत शिक्षण घेताना सुद्धा खडतर प्रवास केला, ज्यांनी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहून सुद्धा शिक्षण घेतलं, ज्यांनी प्रसंगी गाडी सुद्धा पुसली आणि अगदी इव्हन तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी जे पुढे झटत राहिले, युनिक अकॅडमी सांगली याचे संचालक प्राध्यापक नारायण उंटवाले सर. मित्रो, कशा पद्धतीने यांचा हा प्रवास आहे आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून मांडणार आहोत. युनिक अकॅडमी सांगलीचे प्राध्यापक नारायण उंटवाले जे स्वतः MSc B.Ed आहेत आणि कशा पद्धतीने युनिक अकॅडमीची स्थापना, त्यांचं शैक्षणिक काम आणि सामाजिक काम कशा पद्धतीने जोरात सुरू आहे याच्या मुलाखतीतून आपण मांडणार आहोत. प्राध्यापक नारायण उंटवाले. नमस्कार सर. नमस्ते सर. आज एक युनिकचं नाव म्हटलं की उंटवाले सर, म्हणजे 11वी 12वी सायन्सला कुठं जायचं तर नक्कीच आम्हाला युनिक अकॅडमीमध्ये जायचं आहे असं ही मुलं म्हणतात. अगदी बरोबर आहे. तर आमच्या सर्व दर्शकांना तुमची ही पूर्ण स्टोरी आम्हाला इथं ऐकून घ्यायची आहे. यस, मला सांगायला आनंद होईल. एक संघर्षमय प्रवास तुमचा आहे, तर आपण कौटुंबिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया. कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगा? माझं शिक्षण आणि माझं मूळ गाव सांगोल तालुक्यात जवळा. माझे वडील हातमागावरती काम करायचे, आई शेतमजूर म्हणून काम करायचे आणि अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि मी 4थी पर्यंत शिक्षण सांगलीमध्ये जवळ्यामध्ये घेतलं. बरं, म्हणजे गावी राहून घेतलेलं आहे. आणि शिकत असताना रस्त्याच्या डांबाखाली अभ्यास केलेला आहे मी. बापरे, म्हणजे त्यावेळी लाईट सुद्धा नव्हती. मला लाईट घरी तर लाईट नव्हतीच. रॉकेलचा दिवा असायचा. बरं. त्यालाही रॉकेल मिळायचं नाही परिस्थितीमुळं. आणि मग 10वीला असताना मी रस्त्याच्या डांबाखाली अभ्यास केला. मला त्याचा अभिमान आहे, म्हणजे नक्कीच निश्चितपणे. सर, तर तुम्ही सांगोल्यामधून सांगलीत तुम्ही कसे काय आलात, म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातूनच? माझा प्रवास तसा खडतर आहे. मी 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझी गावाकडची परिस्थिती अत्यंत बिकट होती. 1972चा दुष्काळ तुम्हाला कधीच आठवतो की नाही माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही लहान होतो एकदम. नाही, आम्ही जन्मलो पण नव्हतो. यस. तर त्या दुष्काळामध्ये एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते मला की सुकडी नावाचा पदार्थ मिळायचा. अत्यंत चांगला होता, पौष्टिक होता, पण तो कमी पडायचा आमच्या कुटुंबाच्या मानानं. आम्ही घरी बहीण भाऊ 5 जण, आई वडील आणि आजी असे आम्ही एकत्र राहायचो. चुलते माझे मुंबईला असायचे. आणि त्यावेळेला एक दिवस मला असं आठवतं की ज्यावेळेला शुक्रवारचा बाजार असायचा आणि या बाजारमध्ये सांगोलवरनं एक ट्रक यायचा, मक्याचा ट्रक. आणि हा ट्रक आल्यानंतर गावातल्या काही किराणा मालाच्या दुकानामध्ये मका उतरायची. मी आणि माझी मोठी बहीण आम्ही तिथं सहज असं गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ती मका उतरत असताना त्या ट्रकच्या फटीमधून खाली पडत होती. बरं. आणि मग आम्ही तिथंच थांबलो. पूर्ण मका उतरून झाल्यानंतर खाली पडलेली मका आम्ही उचलली आणि एक ओंजळभर मका आम्हाला मिळाली. त्याच्यावरती आम्ही एक दिवस काढला. काय परिस्थिती होती सर? हो. मग हे लक्षात आल्यानंतर माझ्या चुलत्यांनी मला मुंबईला शिकायला नेलं. बरं. मुंबईला शिकायला गेल्यानंतर सुद्धा आम्ही एका झोपडपट्टीमध्ये राहतो हार रोडला. अच्छा. सकाळी शाळा असायची आणि दुपारी मग काय करायचं, तिथल्या मुलांच्यामध्ये संपर्क येऊ नये जास्त किंवा वातावरणाचा परिणाम होणे. बरोबर. म्हणून चुलत्यांनी मला एका गॅरेजमध्ये
शिकायला ठेवलं. बरं बरं बरं. पण शिकायचं म्हणजे काय, मी त्या वेळेला 5वीला होतो. काय शिक्षण घेणार, तर मला तिथं काम मिळायचं, ते गाडी पुसायचं काम मिळायचं. मी गाडी पुसायचो, मग कोणाला तर पानं आणून द्यायचो आणि जे सांगेल ते काम करायचं. किरकोळ हेल्परची कामं मी करायचो. बरोबर. त्यानंतर मग मी ज्यावेळेला 2004ला होंडा सिटी घेतली, त्यावेळेला मी आवर्जून त्या गॅरेज मालकाला भेटायला गेलो. क्या बात आहे. खूप आनंद झाला, खूप आनंद. म्हणजे अगदी म्हणजे मला अगदी आनंद असू आले असतील, कारण जो अगदी गाडी पुसणारा मुलगा होंडा सिटी गाडी घेण्यानंतर निश्चित म्हणजे तो आनंद आहे. खूप छान सर, म्हणजे अतिशय खडतर प्रवास तुमचा आहे. हो 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 सर. तरी आता मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षण घेतलं, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला नेमकं कुठे लागलं? नंतर माझं काय झालं की मी परत 3 वर्ष मुंबईला राहिल्यानंतर काकांच्याकडं परत मी जवळ्याला शिकायला आलो. जवळ्याला मी 10वीमध्ये केंद्रामध्ये पहिला आलो. 12वीला 11वी मी सांगोल्यामध्ये केली. त्यावेळेला माझे गुरु डॉक्टर नामदेव बरंगे सर, त्यांचा माझा संपर्क आला. माझ्या जवळचेच. त्यांनी मला इकडं सांगलीला शिकायला आणलं आणि शिक्षणाचा बराचसा खर्च त्यांनी उचलला. आणि मग मी BSc झालो. BSc 1ला मला खरं तर इंजिनियर व्हायचं होतं. माझं एका मार्कामध्ये इंजिनिअरिंगचं ॲडमिशन गेलं. अरे बापरे. आणि मग काय झालं, काय करायचं, तर BScला इलेक्ट्रॉनिक्स नावाचा विषय त्या वर्षी सुरू झालेला होता 1984ला. आणि मग त्या ठिकाणी बोरंगे सरांनी मला बोलवून घेतलं, कॉलेजचं ॲडमिशन केलं. त्यांच्या घरीच राहिलो 1 वर्षभर. नंतर शासकीय वसतिगृहामध्ये राहिलो आणि माझं BSc झालं. मी BSc 1ला विद्यापीठात 3 विषयामध्ये प्रथम आलो. क्या बात आहे. आणि मग ही अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर मी पुढे शिकत गेलो. MScला गेलो. MScला गेल्यानंतर तिथं मला ज्या वेळेला हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यायचा होता, पैसे नव्हते, ॲडमिशनपुरते पैसे होते. जवळजवळ 3 महिने मी पॅरासाईट म्हणून राहिलो माझ्या मित्रांच्या, सिनियर मित्रांच्या रूममध्ये. आणि त्यानंतर आणि जेवायची परिस्थितीच नव्हती. मी एक वेळाच जेवत होतो, पण मुलांच्या लक्षात आलं नाही, माझ्या मित्रांचं सुद्धा मी लक्षात आणून दिलं नाही. नंतर माझ्या काकांच्याकडून मला मनी ऑर्डर यायला लागली. मग मी रितसर मग हॉस्टेलचा प्रवेश घेतला आणि रितसर 2 टाईमची मेस लावली. असा सगळा प्रवास करून मी ज्यावेळेला सांगलीमध्ये मला कस्तुरबाई वालचंद कॉलेजला हे मिळालं, ज्यावेळेला नोकरी मिळाली, त्यावेळेला मी इथं जॉईन झालो 1989ला. आणि शिक्षणामध्ये मला म्हणजे खरं तर सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेला विद्यापीठामध्ये प्रथम आलो त्यावेळेला भैयासाहेब म्हणून राजेंद्र शाह, भारत मोटर्सचे पेट्रोल पंपाचे मालक, त्यांनी मला काही पुस्तकं दिली. फार मोठा मॉरल सपोर्ट दिला. तुला काय, मी तुला पैसे देणार नाही, मात्र तुला जी लागतील ती शिक्षणासाठी सगळी पुस्तकं देतो, फक्त शिक्षणासाठी सगळं सगळं देतो म्हटले. त्याचबरोबर शिकत असताना माझ्या गावच्या ज्या काही शारदा देवी साळुंके पाटील म्हणून आहेत, आम्ही काकी म्हणतो, त्यांचाही मला खूप सपोर्ट होता. त्यांची मुलगी माझ्या वर्गामध्ये होती. आणि मग मी 10वीला काय केलं की त्यांची पुस्तकं घेऊन यायचो संध्याकाळी, आणि संध्याकाळी मी अभ्यास करायचा डाबाखाली. म्हणजे 10वी झाली, 12वी झाली, MSc झाली, इथं जॉईन झालो मी. आणि मग आता परत सांगलीमधला हा प्रवास सुरू झाल्यानंतर 1991ला माझं लग्न झालं. आणि मला ह्याच्यामध्ये मिसेसची सुद्धा साथ अगदी चांगल्या पद्धतीने मिळालेली आहे. मला मिसेसच्या बाबतीमध्ये आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या घरचे संस्कार एवढे होते की आईला सुद्धा ते आवाजावं बोलवायचे, ओ आई. खूप छान. आणि मग आम्ही खेड्यामध्ये वाढलेलो, आमचे वडील मोठे होते. आणि मग मला आमच्यावरती प्रभाव कसा की लहान काका वगैरे आमच्या आईला वहिनी म्हणायची. बरोबर. आम्ही माझं लग्न होईपर्यंत आमच्या आईला आम्ही वहिनीच म्हणायचो. मिसेस मला ते आदरात ओ आई असं. म्हणजे मिसेसची मला खूप साथ लाभली. तीही सर्व्हिसला होती. तिने आता गेल्या वर्षी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे. आणि मग मी कॉलेजमध्ये मला पडेल ते काम मी करत गेलो आणि त्याच्यातून मी खरं तर घडत गेलो. बरोबर. म्हणजे माझी किती वर्ष नोकरी केला? मी 12 वर्ष नोकरी केली. पण 12 वर्ष माझी अपॉइंटमेंट होते ते 11वी 12वी साठी. पण मी FY SY BScचे TY BScचे प्रॅक्टिकल, त्याचबरोबर थेअरी पेपर,
त्याचबरोबर जयसिंगपूरला एका कॉलेजला अडचण आल्यानंतर तिथं सुद्धा मी जाऊन फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेलं आहे. म्हणजे हा त्या म्हणजे मला शिकवताना खूप आनंद व्हायचा. शिक्षणाचा त्याग तुम्ही एन्जॉय केलात. एन्जॉय केला. म्हणजे काही वेळेला ज्यादा तास आला की लोक नाराज होतात, घेत नाहीत. पण मी कॉलेजचं काम करून ज्यादा काम करून बाहेरच्या कॉलेजमध्ये सुद्धा काही वेळेला शिकवायला ती शिकवण्याची आवडच तुम्हाला या युनिकच्या स्थापनेकडे घेऊन आली. बरोबर आहे, बरोबर आहे. तर युनिकची स्थापना सर करताना नेमकी युनिक अकॅडमीची स्थापना आपल्या सांगलीमध्ये तुम्ही केली, तर काय उद्देश तुमचा होता पहिल्या? मी ज्यावेळेला कॉलेजला होतो त्यावेळेला नोकरी करत असताना माझ्याकडे मुलं मार्गदर्शनासाठी यायची. बरं. मग पहिल्यांदा 2 मुलं आली माझ्याकडे मार्गदर्शनासाठी. त्यांना मी वर्षभर शिकवलं. ते दोघंही नापास झाले. परंतु त्यांच्या पालकांचा खूप मला कौतुक करावं असं वाटतं. 1 महिन्यानंतर मी त्यांच्या पालकांना बोलून घेतलं की आणि हे काय किरकोळ फी देणार होते मला ते, परंतु की मला काही फी नको म्हटलं तुमची, आणि ह्या मुलांना मी काय मला नाही शक्य होणार नाही. मग ते पालक फार हुशार होते. अहो सर ही मुलं नापास होणार आहेत ना, मला माहिती आहे म्हटले, आम्हाला माहिती आहे, परंतु तुमच्या सहवासात राहू द्या, 1 तासभर तुमच्या सहवासात राहू द्या. आणि त्या मुलांना शिकवत असताना मग किती खाली जाऊन शिकवायला पाहिजे आपण, किती कुठल्या पद्धतीनं शिकवायला पाहिजे, लेवलच कशी कमी असल्यामुळे कमीत कमी बुद्धिमत्ता किंवा विचार करणाऱ्या मुलाला सुद्धा आपण कसं शिकवायला पाहिजे ते मी त्यांच्याकडे शिकवतो. आणि मग असं मुलं मार्गदर्शनासाठी यायची. आणि मग माझी बदली जयसिंगपूरला झाली. आणि मग जाणं येणं हे ते असं विचार केल्यानंतर मी ठरवलं की बाबा आपण आता राजीनामा द्यायचा. राजीनामा दिला आणि मी मग 2001 साली क्लासेस सुरू केले. मोठ्या प्रमाणात क्लासेस सुरू केले. सुरुवातीला उद्देश तुम्ही काय ठेवला? म्हणजे खरं तर क्लासेसमध्ये येत असताना माझ्याकडून असंख्य विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर परिसरामध्ये सुद्धा आहेत, त्याचबरोबर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा आहेत. अच्छा. आणि गरीब विद्यार्थी आला की मला अगदी आनंद व्हायचा. बरोबर, आपण त्याच्यासाठी काहीतरी करू. तो परिस्थिती न सांगता मी त्याला माफ करायचो, फी माफ करायचो, त्याला काहीतरी किरकोळ काम. परिस्थिती तुम्हाला आठवत असेल. या आणि मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की हे क्लासेसच्या माध्यमातून काम करत असताना रमेश पांडुरंग सुतार नावाचा विद्यार्थी माझ्याकडे आला. तो फरशी पॉलिश करायचं काम करायचा. वेळ मिळेल त्याला कॉलेज करून. आणि मग तो त्याच्या मालकाबरोबर आला होता. अच्छा. आणि आल्यानंतर मी आपलं ओझरतं विचारलं, बाबा काय किती फी भरणार तुम्ही? माझी किती 400-500 रुपये फी होती त्यावेळेला. तर मुलगा म्हटला की मी काय फी भरू शकत नाही सर, माझी परिस्थिती नाही. मग त्या मालकांना विचारलं मी की तुम्ही भरू शकता का फी याची काय? मी नाही भरणार म्हटलं फी. मी तुम्हाला ह्यानं काम केलं की तुमच्याकडे पैसे आणून देतो, मी अगोदर का भरू? मी म्हटलं ठीक आहे, तू ये म्हटलं क्लासला ये म्हटलं. त्याच्यानंतर त्याची व्यवस्था आमच्या हॉलच्या रूममध्येच केली. मुलगा त्याला मध्ये विचारलं की मी तू काय करणार? तर म्हटलं मी DED करणार. DED झाली की नोकरी मिळते. आणि त्यावेळी मिळत होती 2000 पूर्वी. त्याचे आई वडील शेतमजूर होते. त्याची आत्या एक कुमठ्याला होती, त्याच्याकडे डबा यायचा. मी म्हटलं रमेश DED करण्यापेक्षा इंजिनिअरिंग कर. मग इंजिनिअरिंग कर म्हटल्यानंतर सर खर्च कोण करायचं? मी म्हटलं तू अभ्यास कर, नंतर आपण रिझल्ट नंतर चर्चा करू. आणि असा तो रिझल्ट लागला. वालचंदला त्याला सिव्हिलला मिळाला. त्याच्या ॲडमिशनचे पैसे भरले मी. जवळपास 4 वर्ष तो राहिला, शिकला, चांगल्या पद्धतीने शिक्षण त्याचं झालं. आणि आता तो स्वतःच्या पायावरती उभा राहिला. 4 वर्ष दत्तक म्हणूनच तो राहिला. सगळं त्याचं आम्ही हे केलं. खूप छान सर. आणि त्याचा मला आनंद आहे. म्हणजे मला बर्डन कुठलं वाटलं नाही. बरोबर, आपण एक विद्यार्थी तयार केला, होतकरू विद्यार्थी तयार केला. असंख्य विद्यार्थी आहेत, पण हा स्पेशली माझ्या लक्षात राहिला. तो आमच्याकडेच राहिलेला. ओके. खूपच छान सर. नक्कीच युनिक अकॅडमीच्या माध्यमातून खरोखर तुम्ही एक समाजामध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही स्थापना करून त्यामध्ये म्हणजे स्वतःला शोधायचा प्रयत्न केला. नक्कीच कौतुकास्पद आहे सर. अगदी बरोबर. तर सर या माध्यमातून आतापर्यंत तुमचे किती विद्यार्थी युनिक अकॅडमीच्या माध्यमातून घडलेले आहेत किंवा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आहेत? मेडिकलमध्ये मोस्टली डॉक्टर जे आहेत ते बरेचसे डॉक्टर या सांगली परिसरामध्ये आहेत. काही डॉक्टर सांगलीच्या बाहेर सुद्धा आहेत. आणि हे डॉक्टर ज्यावेळेला फेसबुकवरती मी सिंगापूरच्या कॉन्फरन्सला गेलो, मी लंडनमध्ये गेलो, असे जेव्हा पोस्ट येतात त्यावेळेला खरोखर म्हणजे खूप आनंद होतो. आणि मग त्यांना लाईक करतो, त्यांना कॉमेंट्स करतो आणि खूप आनंद. इंजिनियर्स आहेत,
इंजिनियर झालेले एका विद्यार्थ्यांचा मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की सचिन ढोले नावाचे विद्यार्थी 98च्या बॅचला होते. माझ्या मुलीच्या कामानिमित्त मी महाजनकोच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी त्यांना सहज सांगलीतले आहेत म्हटल्यानंतर भेटायला गेलो. मला माहीत नव्हतं ते माझे विद्यार्थी आहेत. आणि मग बोलणं झाल्यानंतर मी उठून जात असताना की त्यांना म्हटलं की मी माझे क्लासेस आहेत आणि मी कस्तुरबाई वालचंद कॉलेजला लेक्चरर होतो. त्यांनी बघितलं पुन्हा आणि तडकन उठले आणि सर बसा खाली तुम्ही आणि मी तुमचा विद्यार्थी आहे. बरोबर. आणि मला खूप आनंद झाला त्यावेळेला. त्याचबरोबर काही इंजिनियर डॉक्टर परदेशामध्ये सुद्धा विद्यार्थी आहेत आणि परदेशातल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की हे विद्यार्थी त्यांचे लहान भाऊ बहीण त्यांच्या जवळ संपर्कातले कोण मुलं असतील 11वी 12वीला जाणारे तर ते आवर्जून सांगतात की तुम्ही उंटवाले सरांच्याकडे क्लासला जावा. शिस्त एकदम चांगली आहे. टीचिंग तर चांगलंच आहे आणि टेस्ट असतात व्यवस्थित सगळं अगदी आणि निश्चिंत तिथं क्लासला गेलं. त्यांनी अनुभवलेलं ते नक्कीच म्हणजे पुढे सांगत फ्रीमध्ये जाहिरात होते ते पण चांगलं आहे. माउथ पब्लिसिटी होते. अच्छा, खूप सर छान. तर नेमकं तुमच्या युनिक अकॅडमीचं स्पेशालिटी तुम्ही काय सांगाल किंवा इतर याच्यामध्ये आता इतरही प्रायव्हेट क्लासेस आहेत तुमच्याच क्लासमध्ये विद्यार्थ्यांना काय यावं तुम्ही काय सांगाल? गेली जवळ 25 वर्ष मी ह्या माध्यमातून काम करत असताना रिझल्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. तो रिझल्ट तर सगळा अगदी चांगलाच आहे. 100पैकी 100 मार्क पडलेले विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही सगळे विषय चालू केलेले आहेत आणि या बाकीच्या विषयाला सुद्धा अगदी तज्ज्ञ प्राध्यापक आहेत. चांगलं टीचिंग चालू झालेलं आहे. त्याही संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं मी म्हणतो. आणि आमच्याकडे येण्याचं कारण काय तर आमच्याकडं कुठलेही म्हणजे फालतूगिरी काही चालत नाही आमच्याकडं. त्याचबरोबर जे सिलेबस असतो तो व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो. टेस्ट सगळ्या व्यवस्थित पूर्ण केल्या जातात आणि विद्यार्थ्याला न्याय दिला जातो. मी स्वतः फिजिक्समध्ये गोल्ड मेडल आहे मला आणि त्या पद्धतीने मी कष्ट पण करतो आणि काम पण करतो. त्या पद्धतीने मला रिझल्ट पण मिळतात. त्याचबरोबर आमची बाकीची टीम जी आहे ती सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकवतात. चांगल्या मेरिटचे आहेत आणि तेही कष्ट करतात. त्यामुळे आता एकत्रित रिझल्ट असा चांगला मिळायला लागलेला आहे. नीट एक्झाम असेल, JEE एक्झाम असेल किंवा CET एक्झाम असेल या एक्झाममध्ये सुद्धा मुलं चांगल्या पद्धतीनं हार्डवर्क करतात आणि त्यांना चांगले रिझल्ट्स मिळतात. तर सर आता हे नीट आणि JEE जे असेल तर सध्याचे 10वीचे फुगलेले मार्क्स म्हणजे मुलगा अगदी 80, 90 क्रॉस करतो आणि आपल्याला वाटतं की तो मुलगा खूप हुशार आहे. पालकांना तर अगदी आकाश ठेंगणं होते. आणि ही मुलं ज्यावेळी इकडे येतात तर त्या माध्यमातून काय अडचणी येतात नेमक्या? काही मुलांच्या बाबतीमध्ये जी स्वतःहून अभ्यास करत आलेली आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जरा चांगले रिझल्ट मिळतात. परंतु हा मार्कांचा फुगवटा जो आहे तो खरोखर धोकादायक आहे. विनाकारण अपेक्षा वाढतात पालकांच्या मुलांच्या आणि सायन्स तसं सोपं नाही. केलं तर सोपं आहे मात्र काही वेळेला एवढ्या अडचणी येतात की त्यांना काही मुलांच्या बाबतीमध्ये चांगले मार्क असतात आणि त्यांना साधी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार किंवा वाक्य इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. अशा काही अडचणी काही मुलांच्या बाबतीमध्ये आढळून येतात मला तरी सध्या. आणि मग ह्या मुलांना घडवत असताना आम्हाला खूप कष्ट करावं लागतं आणि आता शासनानं तो फुगवटा काढून टाकलेला आहे. ते शाळेचे मार्क जे आहेत ते कमी केलेले आहेत आणि आता रिअल मार्कावरती मुलांच्या आणि पालकांच्या पण लक्षात येईल. आतापर्यंत सर तुम्ही हजारो विद्यार्थी तयार केलेले आहेत. तरी पण या मेडिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शिक्षण विभागानं काही बदल अजून करावेत का असं काय वाटतंय का तुम्हाला? नाही, हे एक्झाम आले ते चांगलीच झालं. कारण जे काही माल प्रॅक्टिसिंग होत होतं ते आता सगळं बंद झालं. आता ती ऑनलाईन एक्झामसुद्धा येऊ घातलेली आहे. अगदी कालच जाहीर केलेलं आहे की इंजिनिअरिंग मेडिकलसाठी ऑनलाईन एक्झाम होणार आहे. म्हणजे आता हा शिक्षणामधला हा जो काय घोडे बाजार होता, काळा बाजार होता तो बऱ्यापैकी कमी होईल आणि कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला गावाकडच्या खेड्यामध्ये न्याय मिळेल त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे न्याय. डेफिनेट सर, खूप छान. तर सर युनिक अकॅडमीच्या माध्यमातून खरोखरच तुमची एक शैक्षणिक कार्यामध्ये उत्तुंग भरारी आहे. तर आता हे एवढं सगळं चालू असताना एक कौटुंबिक जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडलीत. शैक्षणिक वातावरणाच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक प्रगती चांगली केली, अनेक विद्यार्थी घडवले. इकडे हे सगळं बिझी शेड्यूल तुमचं असताना नेमकं तुम्ही समाजकारणामध्ये तुम्ही कसे आलात? कारण सामाजिक क्षेत्रामध्ये तुमचं नाव मोठं आहे.
तर एंट्री तुमची कशी झाली समाजकारणामध्ये? समाजकारणामध्ये मी माझं काम चालूच होतं, गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, पालकांशी संपर्क साधणे, काही मुलांना स्कॉलरशिप दिल्या. मात्र ज्यावेळेला प्रमोद चौगले म्हणून सांगली परिसरामधले आर्किटेक्ट जे आहेत ते त्यांच्याशी संबंध आला आणि TS भाल नावाचे IPS ऑफिसर आहेत ज्यांनी रेड स्वस्तिक सोसायटीची स्थापना केली. यांच्या संपर्कात आल्यानंतर आपणाला काही थोडाफार वेळ मिळतो तो आपण समाजकार्यासाठी घालवावा अशी एक भावना निर्माण झाली. आणि त्याच्या माध्यमामधून आम्ही ज्यावेळेला माझ्याकडे 3 वर्षापूर्वी चार्ज होता रेड स्वस्तिक सोसायटीचा, त्यावेळेला आम्ही 11,000 मुलींचं HB चेकअप केलं आणि त्यातल्या लगेच रिझल्ट दिला. आणि त्यातून काही मुलींना साध्या साध्या सूचना देऊन त्यांचं HB वाढलेलं दिसून आलं. म्हणजे आणि तुम्ही मुलींचं HB चेक केलं हे अतिशय म्हणजे खूप मोठं सामाजिक काम आहे, कारण मुलींचा HB एवढा कमी आहे. मी चार्ज घेतल्यानंतर मी टार्गेटच ठरवलं की मुलींच्यासाठी आणि शाळा कॉलेजमधल्या मुलींच्यासाठी आपण HB चेकअप 1 वर्षामध्ये करायचं. सर्वात ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे आजही. आपण पाहतो की मुलगी असेल, महिला असेल की जी स्वतः राबते भरपूर, परंतु तिचा HB मात्र कमी असतो, स्वतःकडे दुर्लक्ष असतं. दुसरा म्हणजे 2012ला आराराबांची मुलगी माझ्याकडे क्लासला होती. अरे वा. आणि मग त्यावेळेला दुष्काळाची तीव्रता पण वाढलेली होती. मग दुष्काळाच्या त्या तीव्रता कमी करण्यासाठी आणि ह्याचा उपयोग ग्रामीण भागातल्या मुलांना होण्यासाठी आम्ही एक फंड गोळा केला. जवळजवळ 35,000 रुपयाचा फंड गोळा झाला मुलांच्या आणि माझ्या वैयक्तिक माध्यमामधून. आणि त्यामध्ये आम्ही आबांना क्लासमध्ये बोलवलं आणि आबा आले. 1 तासभर जवळजवळ कार्यक्रम चालला आणि त्या कार्यक्रमामधून जी काय फंड जमा झालेला होता तो आम्ही आबांच्याकडे सुपूर्द केला. आबांनी तो दुष्काळ भागामधल्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी हा फंड वापरावा म्हणून मोठं सामाजिक काम तुम्ही केलं. तर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे प्रत्येक वर्षी झाडे लावा झाडे जगवा हा सुद्धा उपक्रम तुम्ही घेता. हो, मला अभिमानानं सांगावंसं वाटतं. मी ज्या परिसरात राहतो, ज्या कॉलनीमध्ये राहतो, त्यातली 80% झाडं मी लावलेली आहेत आणि मी वाढवलेली आहेत. एकही झाड नव्हतं मी आलो त्यावेळेला, मात्र आता मोठीच्या मोठी झाडं वाढलेली आहेत. आवड आहे. दरवर्षी आभाळमाया फाउंडेशनच्या मार्फत आपण वृक्ष संवर्धनाचं काम करतो. रेड स्वस्तिकच्या मार्फत आपण आरोग्याच्या विषयी काम करत असतो. त्याचबरोबर भैयू महाराजांचं परवा निधन झालं, पण त्यांचं संविधान जनजागरण अभियान म्हणून चांगलं काम होतं. त्याचं काम आपण या सांगलीमध्ये केलेलं आहे. असे बरेचसे उपक्रम आपण राबवलेले आहेत. खूप छान सर. आता हे सध्याची जी परिस्थिती आहे की माझ्या मुलानं इकडे जावं, माझ्या मुलानं तिकडे जावं, माझ्या मुलगानं हेच बनावं, तर अनेक पालकांचं असं मत असते त्याची बौद्धिक कॅपॅसिटी, त्याची मानसिक कॅपॅसिटी न लक्षात घेता आणि घरचं वातावरण न लक्षात घेता फक्त माझ्याकडे पैसे आहेत तर त्यांना हे करावं. तर ह्या पालकांसाठी तुम्ही मला नेमकं काय म्हणायचं? खरं तर शिक्षणाला सगळ्यात मोठी प्रायोरिटी पाहिजे. आणि या शिक्षणामध्ये 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत: पालक, शिक्षक आणि विद्यार्थी. करेक्ट. तिघांचं योगदान सारखंच असावं लागतं. म्हणजे फक्त शिक्षक राबतोय, फक्त पालक राबतात आणि फक्त विद्यार्थी राबतात तर त्याचा रिझल्ट मिळू शकत नाही. तर पालकांसाठी मला असं सांगावंसं वाटतं की नुसत्या क्लासेसच्या फी भरल्या म्हणजे आपलं काम संपलं असं होत नाही. तर तो रेग्युलर जातो की नाही क्लासला, त्याचं कधीतरी त्याच्याशी संवाद साधा तुम्ही, कधीतरी 1 तासभर वेळ काढा तुम्ही त्याच्यासाठी, त्याच्या अडचणी समजून घ्या, त्याला काही प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा. तर मुलांची प्रगती होईल. करेक्ट. नुसत्या फी भरून नाही होणार. आणि त्याची आवड निवड पण पाहिली पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याला जे आवडते ते करू द्या. करेक्ट. बरोबर. तरच तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये रिझल्ट मिळणार. वडिलांना असं वाटतं की मला डॉक्टर नाही बनता आलं, तू डॉक्टर बन, पण त्याची ते आवड तर पाहिजे, त्याला ते आवडलं पाहिजे तरी मनापासून. खूप छान सर. तर आता एवढ्या प्रवासामध्ये, कारण हा एवढा मोठा प्रवास करणं सोपं नाही, म्हणजे अगदी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, तर इथंपर्यंत सर बऱ्याच जणांची मदत तुम्हाला झाली असेल. तर नेमकं कोणाकोणाची मदत झाली किंवा तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्हाला कोणी मदत केली काही नाही सांगा? माझा खरं शिक्षण घेण्यापर्यंतच स्ट्रगलिंग पिरियड होता. त्याच्यानंतर फार मला म्हणजे करत गेलो, पण कष्टाचे चांगले दिवस मिळत गेले. माझे आई वडील प्रामुख्यानं आहेतच. माझे काका काकू चुलते जे आहेत ते आहेत. मामा आहेत माझे उत्तमराव चौथे म्हणून, त्यांचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं. त्याचबरोबर बोरंगे सर आहेत, कापसे सर आहेत. त्याचबरोबर माझे मित्र आहेत. ह्याच्यामध्ये शिकत असताना, MSc ला शिकत असताना डॉक्टर आरेश पाटील, आता
लेक्चरर म्हणून आहेत, डॉक्टर आप्पासाहेब तोरणे आहेत, हनुमंत इंगोले म्हणून आहे, यांनी मला सेकंड इयरला असताना मदत केली. त्यांचा मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं. नक्कीच. आणि मित्रमंडळी आहेत, राजपूत सर आहेत आमच्या या शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये. अच्छा अच्छा. हां. प्रमोद चौगले सरांची साथ असते आम्हाला. आणि मित्रमंडळी आमचा ग्रीन गोल्ड ग्रुप आता आहे, तोही भरपूर सपोर्ट करतो आम्हाला. अच्छा अच्छा. म्हणजे ह्या सगळ्यांचं म्हणजे मला बऱ्याच वेळेला कसं होतं की माणूस पुढे चालला की पाय ओढण्याचं काम होतं, पण मला असं झालं नाही. करेक्ट करेक्ट. मला एकही माणसं चांगली सांभाळलीत, माणसांच्या मनाची मशागत केली. आणि मला खरं आवर्जून सांगायचं वाटतं की कोणीही मला असं मागं ओढण्याचा प्रयत्न केला. चांगल्या माणसाला शक्यतो अडचणी येत नाहीत की जो माणूस 100च्या 100% लोकांना समजून घेतो. म्हणजे ही गोष्ट मला म्हणजे या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं वाटतं की चांगलं काम करत गेला की तुम्हाला चांगली माणसं भेटत जातात. आणि निश्चित असं व्यक्तिमत्व असणारी लाखात एखादी व्यक्ती असते ना, ते तुम्ही आहात. म्हणजे माणसं सांभाळण्याची कला अवगत आहे. असं नाही, मी माझं काम करत राहतो. खूप छान सर. सर आता हा एवढा व्याप सांभाळत असताना, कारण सकाळपासून तुमचं शेड्यूल बिझी आहे आणि त्यात जो काही क्लासेसमध्ये वेळ मिळतो तो तुम्ही इकडे समाजकारणामध्ये तुम्ही खर्च करता, पण कौटुंबिक जबाबदारीतून तुम्ही थोडेसे मुक्त आहात. ही सगळी जबाबदारी मला वाटते बऱ्यापैकी वहिनीने घेतलेली आहे. तर वहिनींबद्दल नेमकं काय सांगाल? माझी सौभाग्यवती जयश्री, म्हणजे नशिबानंच बायको चांगली मिळतात म्हणतात तशा पद्धतीनं आहे. अच्छा. तर मी क्लासच्या ह्याच्यामध्ये अगदी झोकून म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवत असताना मला आवर्जून सांगायचं वाटतं की आमच्याकडे आलेल्या मुलांच्या जर सायकली पंक्चर झाल्या, गाड्या पंक्चर झाल्या, तर आम्ही त्यांच्या सायकली गाड्या पंक्चर काढून ठेवायचो. मुलांना कुठेही अडचण येऊ द्यायची मोठं काम. आणि हे अशी सगळी कामं करत असताना घरी माझं थोडं नाही म्हटलं तरी कमी जास्त व्हायचं, दुर्लक्ष व्हायचं. पण ती सगळी समर्थपणे जबाबदारी पाळलेली आहे. कारण सांभाळून घेणं, कारण घरच्या महिलेनं सांभाळून घेणं महत्वाचं आहे, तरच आपण फ्रेश राहू शकतो. निश्चितपणे कुठली किरकिर नाही, काही नाही, अगदी छानपणे सांभाळलेलं आहे. व्हेरी नाईस सर. सर आता एवढ्या प्रवासामध्ये सामाजिक, शैक्षणिक खूप मोठे चढ उतार तुम्ही पाहिले आणि काही ठिकाणी तुमचा गौरव झाला किंवा या सामाजिक कार्याची कुठे दखल घेतली, कुठे काय पुरस्कार मिळाला, कशा पद्धतीने सांगाल? मला फार पुरस्कार मिळालेले नाहीत, पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मी आनंद देत गेलो, आनंद घेत गेलो. मला रेड स्वस्तिकचं ह्या मुलींचं HB चेकअप केल्यानंतरच्या 2 वर्षाच्या माझा जो काय त्या ठिकाणचा कार्यकाळ होता, त्यामध्ये मला रेड स्वस्तिकचा सारथी नावाचा पुरस्कार मिळाला. मला खूप आनंद झाला त्यावेळेला. मी काम केलं, मला त्याचे रिझल्ट मिळाले. त्यानंतर माहेश्वरी क्लबतर्फे माझा आदर्श शिक्षक पुरस्कार 2002ला मला मिळालेला. आणि आता आम्ही पुरस्कार देतो. अरे वा, खूपच छान. रेड स्वस्तिकच्या माध्यमातून शैक्षणिक कामामध्ये, आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जे काय उल्लेखनीय काम केलेलं आहे, अशा व्यक्तींना आम्ही आता रेड स्वस्तिकच्या माध्यमातून पुरस्कार देतो. केव्हापासून देतात हे पुरस्कार? आम्ही जवळजवळ गेली 10 वर्ष. अर्थात त्या ठिकाणी चार्ज कुणाकडे असतो त्या पद्धतीने चाललेलं असतं. माझ्याकडे गेली 3 वर्ष चार्ज होता आणि मी त्या कमिटीमध्ये आहे. तर मला असं सांगावंसं वाटतं की आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर कोणाचं चांगलं काम असेल तर त्यांनी उल्लेखनीय काम असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी काम असेल तर ते आवर्जून आमच्याकडे द्यावं. आम्ही त्याची दखल घेतो. नक्कीच सर. म्हणजे हे सुद्धा, कारण तुम्ही ज्या परिस्थितीत तुम्ही शिकलात, झगडलात, संघर्ष केलात, तर नेमकी काही जणांनी तुमच्या पाठीवर थाप दिली, पण या लोकांना तुम्ही थाप देत आहात आणि प्रेरणा, प्रोत्साहन त्यांनाही मिळावं पाहिजे नक्की, आणि त्यांनी पुढे समाजासाठी झगडत राहावं, हा एक उद्देश आहे मित्र. आणि असंच तुम्ही सुद्धा करत राहा, कारण पुढे जाणाऱ्याला त्याचे पाय न ओढता त्याला जर पाठीवरती त्याच्या शाबासकीची थाप दिली तर अशी माणसं समाजासाठी काहीतरी करू शकतात आणि त्याला ते करू द्यावं. अच्छा सर, आता बरेच जीवन जगत असताना बरेच चांगले आणि वाईट प्रसंग येत असतात. तर एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे 25 वर्षाची युनिक अकॅडमीची स्थापना असेल किंवा त्याच्यापूर्वीचा तुमचा संघर्ष असेल, तर एखादा अविस्मरणीय क्षण आमच्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल? असंख्य अविस्मरणीय क्षण आहेत. मुलांसाठी केलेलं काम असेल, समाजासाठी केलेलं काम असेल, तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मी ज्या परिस्थितीमधून आलो, तसंच मी त्या रमेश सुतारचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे
तो ज्यावेळेला जॉईन झाला आणि दिवाळीच्या वेळेला मला भेटायला आला. अच्छा. त्यावेळेला गप्पा मारल्या आम्ही, सगळ्या व्यवस्थित सगळं झालं आणि निघताना तो खिशातून 10,000 रुपये मला द्यायला लागला. अरे बापरे. बरं. मी रमेशला म्हटलं कशाचे रे पैसे हे? हां. सर म्हटलं तुम्ही मला 4 वर्ष सगळी जी काही मदत केली ती मी लिहून ठेवलेलं आहे. 52,000च्या आसपास ती रक्कम झालेली आहे आणि मी एकदम काही तुम्हाला देऊ शकत नाही, मी थोडे थोडे पैसे देतो. मी त्याला म्हटलं की बाबा तुझ्याकडनं पैसे मिळावे म्हणून मी तुला शिकवलेलं नाही, तर भविष्यामध्ये असा एखादा गरीब विद्यार्थी तुला भेटला आणि त्याला जर तू मदत केली तर तुम्हाला पैसे मिळाल्यासारखं आहे. तो गहिवरला, पाया पडायला लागला आणि सर तुम्ही देव माणूस आहे वगैरे. मी म्हटलं असं काही नाही, मी ज्या परिस्थितीमधून आलो तेच त्याच्यावरती मात करण्यासाठीच मी तुला खूपच शिकवलेलं आहे. म्हणजे सामाजिक कार्याची चेन अशीच वाढत राहू. या अच्छा अच्छा, खूप छान. तर सर, जो व्यक्ती स्वतः बरेचसे वाईट अनुभव घेते, खडतर प्रवास करते, संघर्षमय प्रवास असतो, अशी व्यक्ती समाजासाठी नक्कीच काहीतरी झटत असते आणि त्यांच्यात ती उमेद असते. हो. तर इन फ्युचर भविष्यात तुमची वाटचाल कशा पद्धतीनं राहील? शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, काय करायचं आहे तुम्हाला? सोशल ॲक्टिव्हिटी तर आपले चाललेलेच आहेत आणि अकॅडमीचं म्हटलं तर आता आपण सगळ्या विषयाची सोय करून दिलेली आहे. चांगले रिझल्ट आहेत, ते मेंटेन करणे ही जबाबदारी आहे माझी. आणि यामध्ये मुलगा माझा BE मेकॅनिकल झालेला आहे, त्याचं आणि पुढचं शिक्षण चालू आहे आणि भविष्यामध्ये कशी साथ मिळते बघूया. नसेल तर आपण हा ब्रँड जो आहे युनिक अकॅडमी उंटवाले सरांचा ब्रँड जो आहे तो निश्चितपणे मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. जे नाव तुम्ही कमावलेलं आहे ते असंच राहो. खूप छान सर. हा कार्यक्रम तमाम दर्शक पाहत आहेत. ॲक्च्युली MA BEd PhD सध्या सर बेकारी वाढलेली आहे आणि ह्या बेकार युवकांसाठीच तुमच्यासारखी माणसं जी 0 to hero घडतात, जे शून्यातून विश्व निर्माण करतात, अशी माणसं आम्ही दाखवत असतो. तर या सर्व दर्शकांना तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? शिक्षण हे एक निमित्त आहे म्हणतो मी. शिकायला तर सगळ्यांनीच पाहिजे, मात्र तुमच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर तुमचं स्किल जे आहे ते जर तुम्ही दाखवलं तरच तुम्हाला फायदा होणार आहे. 100%. नुसती डिग्री घेतली नोकरी लागली असं होऊ शकत नाही. आता स्पर्धा प्रचंड आहे, तर तुम्हाला तुमचं वेगळंपण काय आहे आणि परमेश्वरानं प्रत्येकाला वेगळंपण दिलेलं आहे. तर ते वेगळंपण काय आहे ते तुम्ही स्वतः शोधा आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचं स्किल डेव्हलप करा आणि निश्चितपणे तुम्हाला काही ना काही मार्ग सापडेल. बरोबर. मला एक संदेश द्यावासा वाटतो की फार वर्षापूर्वी जमीनदार श्रीमंत होते. बरोबर. हां हां. त्यानंतर धीरूभाई अंबानी नावाचं वादळ आलं आणि कारखानदार श्रीमंत झाले. अच्छा. गेल्या 2 दशकामध्ये बिल गेट नावाचं वादळ आलं आणि जगामध्ये फक्त बुद्धिवंत श्रीमंत आहेत. त्यामुळे तुम्ही एवढं शिका की कुठनं पाहिजे तिथून शिक्षण घ्या आणि आपल्या देशासाठी ते वापरा, असं मला वाटतं. खूपच छान सर. मित्र, प्राध्यापक उंटवाले सरांनी खूप चांगला संदेश तुम्हाला इथे दिलेला आहे. कारण जवळजवळ असंच थोडक्यात म्हणावं लागेल की नथिंग इज इम्पॉसिबल. आणि तुम्ही कार्य करत राहा. अगदी काय म्हणू आपण, खडतर प्रवासाच्या पुढे दुःखाच्या पलीकडे काहीतरी सुख आहे आणि अपयशाच्या पलीकडे सुद्धा यश मिळू शकतं, हेच आज सरांच्या मुलाखतीतून आपण इथं घ्यायचं आहे. सरांचा खडतर प्रवास आणि त्यातून एक संघर्षमय जीवन त्यांनी कसं अनुभवलं हे सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे. आज उंटवाले सर इथं आले आणि युनिक अकॅडमीची स्थापना कशा पद्धतीने केली. युनिक अकॅडमीच्या माध्यमातून फक्त शैक्षणिक कार्यच केलं जात नाही आहे, तर अनेक सामाजिक कार्य केली जातात आणि सामाजिक कार्यासाठी विद्यार्थी घडवले जातात. जी मदतीची चेन आहे, तर ही मदतीची चेनसुद्धा सर विद्यार्थ्यांना देतात आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा पुढे ती तशीच चालवावी, होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मदत करत राहावी. खूप चांगलं काम युनिक अकॅडमीच्या माध्यमातून इथं आहे. आज उंटवाले सर इथं आले आणि आपल्याला दिलखुलास मुलाखत दिली. सरांचं खूप बिझी शेड्यूल आपल्यासाठी त्यांनी आज वेळेत वेळ काढून इथे ही मुलाखत दिली. त्याबद्दल उंटवाले सरांचा आपल्या उत्तुंग भरारीच्या टीमतर्फे आपण हार्दिक आभार मानतो. धन्यवाद सर. नमस्कार. आणि हे होते प्राध्यापक नारायण उंटवाले सर, युनिक अकॅडमी सांगलीचे संचालक. मित्र, गेल्या 25 वर्षामध्ये त्यांनी विद्यार्थी तयार केलेले आहेत, पण त्या विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतःला पाहतात, गरीब विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतःला पाहतात, होतकरू विद्यार्थ्यांमध्ये ते स्वतःला पाहतात. अगदी ट्रकमधून पडणारे मक्के ज्यांनी घेतले आणि त्यांनी घरी दळून त्याचं त्यांनी एक वेळचं जेवण त्यांनी त्याची भाकरी करून त्यांनी खाल्ली. एक अतिशय खडतर असा प्रवास प्राध्यापक नारायण उंटवाले सरांचा आहे. मित्र, आपलीसुद्धा उत्तुंग भरारी होऊ शकते, फक्त न खचता धैर्य, चिकाटी, जिद्द याच्या जोरावरती प्रयत्न करत राहा. आपलीसुद्धा उत्तुंग भरारी होऊ शकते. पाहत राहा उत्तुंग भरारी. पुढच्या रविवारी भेटू अशाच एका दिलखुलास आणि विशेष व्यक्तीला. तोपर्यंत नमस्कार.